नमस्कार, ऐकून महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे। छत्रपती संभाजीनगरातील ट्युशन ट्री अक्षय अनिल पोलकर, संस्थापक अध्यक्ष, छत्रपती संभाजीनगरचा महाराजा या गणेश मंडळाचे अध्यक्ष असलेले आणि अक्षय अनिल पोलकर यांनी विविध आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले। मोफत समुदाय आरोग्य शिबिराचे छत्रपती संभाजीनगरातील ट्युशन ट्री आयोजित करण्यात राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष अंतर्गत या मोहिमेअंतर्गत हे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिरामध्ये शासकीय वैद्यकीय रुग्णालय घाटी छत्रपती संभाजीनगर आणि शासकीय कर्करोग यांनी सहकार्य केले। यावेळी प्रवीण थोरात, प्रतीक पोलकर, दीपक मालोदे, अनिकेत पाटील, किरण पाटील, तानाजी कोरडे या युवकांनीही सहभाग नोंदवून सामाजिक कार्यात अग्रेसर असण्याचं दाखवून दिलं। यावेळी अक्षय अनिल पोलकर यांनी विविध सामाजिक कार्यामध्ये होऊन घेतलेलं त्यांना मदत कार्य आणि सामाजिक कार्यामध्ये आवड असल्याचेही यावेळी दाखवून दिले आहे। आपणही या सामाजिक कार्यात सहभागी व्हावं असे अक्षय अनिल पोलकर यांनी म्हटले आहे। सर्वप्रथम श्री गणेशाय नमः। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून व आपल्या शहरातले शासकीय रुग्णालय यांच्या प्रयत्नांनी आज या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे। आमचे गणेश मंडळ छत्रपती संभाजीनगरचा महाराजा सार्वजनिक गणेश उत्सव समिती दरवर्षी असे वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवत असते व समाजाला ज्याच्यातून काही फायदा मिळेल, त्यांचे मोफत उपचार होतील व अनाथांना अन्नधान्य मिळेल, अशा प्रकारचे विविध उपक्रम आम्ही या ठिकाणी सर्व मित्र परिवार आम्ही इथे आयोजित करत असतो। तरी आज 13 सप्टेंबर रोजी आम्ही सर्व जणांनी मिळून आमचे घाटीचे व कॅन्सर हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर्स असतील त्यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी या शिबिराचे आयोजन केलेले आहे। तरी सर्व माता भगिनी असतील, वृद्ध लोक असतील व माझे युवा सहकारी असतील, ज्यांनाही कोणाला कुठल्याही प्रकारचा त्रास असेल, आरोग्याविषयी काही माहिती हवी असेल तर त्यांनी इथे संपर्क करायचा आहे व आपल्या या शिबिराचा लाभ घ्यायचा आहे व यापुढेही त्यांचं त्या क्रिया झाल्यानंतर शस्त्रक्रिया असेल, कुठल्याही प्रकारचे ऑपरेशन्स असतील विविध प्रकारचे, तर तेही मोफत करून देण्यात येणार आहे। तरी सर्व नागरिकांना माझी नम्र विनंती आहे की सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यायचा आहे व या ठिकाणी उपस्थित राहून सर्वांनी आपलं चेकअप करून घ्यायचं आहे। या शिबिरामध्ये कोणत्या आजारावर उपचार आणि बीपी, शुगर, लघवी, त्याच्यानंतर ECG, त्यानंतर हार्ट रिलेटेड काही इश्यू असतील तर तेही चेक करण्यात येणार आहेत व कॅन्सरचं प्रमुख कॅन्सरचा जो प्रकार जो सगळीकडे वाढलेला आहे, लेडीज साठी असेल, जेंट्स साठी असेल, तर त्यांचंही इथं ट्रीटमेंट घेणार आहे। तर त्याची चाचणी करून त्याच्यावर योग्य ते उपचार डॉक्टर्स या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी ते सांगतील त्याप्रमाणे पुढचे उपचार करण्यात येतील। समजा सर्जरीची गरज पडली तर कोणत्या हॉस्पिटलमध्ये हा सर, त्या पेशंटची कंडिशन ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे आपण शासकीय रुग्णालय असतील आपल्या इथले शासकीय किंवा प्रायव्हेट, तर तिथे आपण त्यांना त्यांची शस्त्रक्रिया असेल व जे काही त्यांचे आजार असेल त्याच्यावर निवारणासाठी आपण त्यांचं सहकार्य करू। महाराष्ट्र शासनाच्या योजनेअंतर्गत आपण त्यांना हे वरण मिळवून देऊ। दिवसभरात एक 3 ते 3.5 हजार पेक्षा जास्त लोक या ठिकाणी येऊन जातील असं आमचं हे आहे। या निमित्ताने रुग्णांना आणि शहरवासियांना काय आव्हान? मला एक गोष्ट सांगायची आहे की आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांनी जो हा मोफत शिबिर संपूर्ण महाराष्ट्रात जो चालू केलेला आहे ते आपल्या सर्वसामान्य नागरिक आहेत व जे गोरगरीब जनता आहे त्यांच्यासाठी, त्यांच्या फायद्यासाठी हा शिबिर त्यांनी चालू केलेला आहे। त्यामुळे माझं एक आव्हान सर्वांना असं आहे की जास्तीत जास्त संख्येने आपण या गोष्टींचा लाभ घ्यायचा आहे व आपल्याला शासनातर्फे कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही व शासन आपल्या सर्वांसाठी आहे। त्यामुळे सर्वांनी या शिबिराचा पूर्णपणे लाभ घ्यावा ही माझी नम्र विनंती आहे। पुढील काळामध्ये आणखी असेच प्रकारचे शिबिर आयोजित केले जातील? हो सर, आपण डोळ्यांचं, नेत्र तपासणी करणार आहे व नेत्र तपासणीनंतर त्याच्यावर जर का ऑपरेशन लागेल किंवा चष्मा लागेल तेही आपण त्याची जबाबदारी घेत आहोत। त्याच्यानंतर काही वृद्ध आश्रम आहेत शहरातले, जिथं फार वृद्ध लोक आहेत
तर त्यांना एक वेळेचं जेवण उद्यापासून तर गणपती उठवत एक वेळेचं दुपारचं म्हणा संध्याकाळचं म्हणा आपण जेवण त्यांना देणार आहोत आपल्या मंडळातर्फे। मी अक्षय अनिल पोलकर, मी छत्रपती संभाजीनगरच्या महाराज सार्वजनिक गणेश उत्सव समितीचा संस्थापक अध्यक्ष आहे। धन्यवाद आपल्या सर्वांचे।